आपल्या ताईचा आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदानुसार जेवणाची योग्य वेळ कोणती असते आणि योग्य वेळी जेवल्याने काय फायदे होतात. आयुर्वेदानुसार आपले आरोग्य हे आपल्या पचनाग्नीवर अवलंबून असते. योग्य वेळी जेवल्यास अन्नाचे पचन चांगले होते आणि शरीराला पोषण मिळते. सकाळचा नाश्ता. उठल्यानंतर कोमट पाणी प्या. त्यानंतर भूक लागल्यावर सकाळी 7 ते 9 या वेळेत पौष्टिक नाश्ता घ्या. नाश्ता टाळू नका. दुपारचे जेवण. आयुर्वेदानुसार दुपारी 12 ते 2 या वेळेत पचनाग्नी सर्वात प्रबळ असतो. त्यामुळे दिवसातील सर्वात पौष्टिक आणि मुख्य जेवण याच वेळेत करणे योग्य मानले जाते. रात्रीचे जेवण. रात्रीचे जेवण शक्यतो संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत करा. झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी जेवण पूर्ण झालेले असावे. रात्री हलके आणि सहज पचणारे अन्न खा. आता पाहूया काही महत्त्वाच्या सवयी. भूक लागल्यावरच जेवा. मागचे अन्न पूर्ण पचल्यावर पुढचे जेवण करा. जेवताना मोबाईल किंवा टीव्ही पाहणे टाळा. अन्न शांतपणे नीट चावून खा. अति खाणे किंवा खूप वेळ उपाशी राहणे टाळा. जेवणाची वेळ शक्यतो रोज ठरलेली ठेवा. योग्य वेळी जेवल्याचे फायदे. पचन सुधारण्यास मदत होते. शरीराला योग्य पोषण मिळते. आळस आणि जडपणा कमी जाणवतो. ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. नियमित दिनचर्या राखण्यास मदत मिळते. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, कामाचे स्वरूप आणि आरोग्य वेगळे असते. यामुळे गरजेनुसार आहार आणि वेळेत बदल असू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आयुर्वेदिक माहितीसाठी ताईचा आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.